इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसे काढायचे. बऱ्याच वेळा आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये असा क्वेश्चन येतो की ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन इज 17, तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला विचारलं असतं आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत हे विचारलेलं असतं. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणत्याही इलिमेंटचं जर एक्झाममध्ये आलं तर ते कसं काढायचं आपण शिकूया. तर सर्वात पहिले त्याचा ॲटॉमिक नंबर 17 आहे, म्हणजे त्याच्या सेल्समध्ये टोटल 17 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर त्यांची अरेंजमेंट आपल्याला बघायची आहे. तर पूर्वी आपण काही गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी त्या जाणून घेऊ. फॉर एक्झाम्पल कोणताही जर एलिमेंट घेतला आणि त्यांच्या सेल्स बघितल्या तर ही पहिली सेल झाली, ही दुसरी सेल झाली, ही तिसरी सेल झाली आणि ही चौथी सेल झाली. तर जी सर्वात अगोदरची फर्स्ट सेल आहे तिला आपण के सेल म्हणतो. त्याच्यानंतर दुसरी नंबरची जी सेल आहे तिला आपण एल सेल म्हणतो आणि जी तिसरी सेल आहे तिला आपण एम सेल म्हणतो आणि लास्टची जी सेल आहे तिला एन म्हणतो. तर आपल्याला ह्या कोणत्याही एलिमेंटच्या ह्या ज्या 4 सेल्स आहेत तर यांची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे हे बघायचं असतं आणि त्यावरून आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढू शकतो. कारण कोणत्याही एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर म्हणजे त्या एलिमेंटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या. तर आता आपण पहिल्यांदा बघितलं, आता जी के सेल आहे, जी की सेल आहे तिचा नंबर आहे 1. तर आपल्याला एक फॉर्म्युला आहे त्यावरून आपण प्रत्येक सेलमध्ये मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे आणि किती इलेक्ट्रॉन्स आहेत हे आपण बघू शकतो. आता केचा पहिली सेल असल्यामुळं आपल्याला एक फॉर्म्युला आहे 2n². यानुसार आपण प्रत्येक सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात हे बघू शकतो. आता के म्हणजे पहिली सेल आहे तर म्हणजेच n इज इक्वल टू 1 आहे, म्हणजे 2 × 1² इज इक्वल टू किती येईल 2. म्हणजे के ची कॅपॅसिटी किती आहे 2, म्हणजे केच्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात. आता जी दुसरी सेल आहे एल, तिचा नंबर किती आहे 2. तर तिच्यासाठी बघूया 2 × 2², 2 × 2². तर म्हणजे टोटल किती होईल 4, 2² 4, 4 × 2 8. म्हणजे जी एल सेल आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन बसतील 8 इलेक्ट्रॉन बसतील. त्यानंतर एम सेल आहे, एम सेलचा नंबर 3 आहे, म्हणजेच 2 × 3². तर याचा आपण आन्सर काढलं तर तिचा स्क्वेअर 9, 9 × 2 18. म्हणजे जी एम सेल आहे तर एम सेलमध्ये किती असतील 18 इलेक्ट्रॉन्स असतील. आणि लास्टची जी फोर्थ सेल आहे ती आहे एन सेल. तर 2 × 4², 4² इज 16, 16 × 2 इज इक्वल टू 32. म्हणजेच जी एन सेल आहे तर एन सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतील, एन सेलमध्ये 32 इलेक्ट्रॉन बसतील. तर के सेलमध्ये 2, नंतरची जी एम सेल आहे एम सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन बसतात. नंतरची जी एन सेल आहे एन सेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन असतात आणि जी लास्टची आहे एल त्याच्यामध्ये 32 इलेक्ट्रॉन्स असतात. तर आपल्याला क्लोरीनचं ॲटॉमिक नंबर दिलेला आहे 17 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायला सांगितलेलं आहे. तर आपण यानुसार लिहू शकतो. तर जी क्लोरीनची पहिली जी सेल आहे के सेल, तर के सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील 2 इलेक्ट्रॉन्स असतील. नंतरची जी एल सेल आहे एल सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील, कारण जी दुसरी सेल आहे त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी 8 आहे. तर टोटल किती इलेक्ट्रॉन झाले, टोटल 10 इलेक्ट्रॉन झाले. आता जी नंतरची सेल आहे एम, तिच्यामध्ये राहिलेले जे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते 7 येतील. आणि आपण फायनली क्लोरीनचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते कसं लिहू शकतो आपण, पहिल्या सेलमध्ये 2, दुसऱ्या सेलमध्ये 8 आणि लास्टच्या सेलमध्ये 7. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आता सेकंड क्वेश्चन विचारला त्यांनी, व्हॉट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन व्हॅलेन्स सेल ऑफ क्लोरीन. व्हॅलेन्स सेल म्हणजे काय, कोणत्याही एलिमेंटचे जे आउटर सेल असते तिला आपण व्हॅलेन्स सेल म्हणतो आणि त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. अशा प्रकारे आपण जर कोणताही एलिमेंट दिला असेल आणि त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर दिला असेल त्यावरून आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढू शकतो. तसेच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत आणि व्हॅलेन्स सेल कोणती आहे हे आपण ओळखू शकतो. जय हिंद, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.